मॅच अप्रतिम पाहायला मिळाला होता. पहिल्या इनिंगमध्ये काय बॅटिंग केली गेली होती शिलेधर नवगर या संघाने आणि त्यानंतर सेकंड मॅच लगेच ऑन होते. एका साईडला आपण बघितला तर मोगरपाडा मास्टर संघ आहे तर दुसऱ्या साईडला शिरगाव मास्टर. टॉस जिंकला होता तो म्हणजेच मोगरपाडा मास्टर या संघाने आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय संघाच्या कर्णधार किरण भोईर याने घेतला आहे. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं आहे. शिरगाव मास्टर संघाला सलामीची जोडी मैदानामध्ये आपण बघतोय रवाना केली गेली. पहिला गोलंदाज कोण असेल? पहिला षटक आपण बघितला तर रेग्युलरी पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 क्षेत्ररक्षक आपण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर बघणार आहोत. सलामीची जोडी मैदानामध्ये स्ट्राईक एंडला आपण बघतोय मनोज तर नॉन स्ट्राईक एंडला विशाल. गोलंदाजी मार्गावर सहदेव गोलंदाजी करण्यासाठी मॅचला सुरुवात केली जाते. पहिला बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज आहे. अगदी आउटसाईड द ऑफ स्टंप ठेवण्याचं काम मात्र या गोलंदाजाने केलं आहे. पहिला बॉल अगदी डॉट पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी पहिल्या बॉलवरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी आपण पाहिला तर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक सजवले गेलेत. ओहो फटका खेळला आहे. लॉंग ऑन रिझनमध्ये टेनिस क्रिकेट विश्वामधील अजून एक मोठा नाव सचिन कदम आपण पाहतोय डीपमध्ये पाहायला मिळतोय. हो यावेळी अजून एक फटका. चांगला खेळला जातोय. चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत हाताळली जाते. सहदेव गोलंदाजी मार्गावर. आवाज कमी आहे. ओहो फटका सजवलाय. खाऊ कॉर्नर आणि लॉंग ऑन मधून चेंडू जाईल सरळ वन माऊन सी मारेशीच्या बाहेर. चौकार. सहा धावा या पहिल्या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे आणि ज्या प्रकारे बॅटिंग करायचे शिरगाव संघाला त्या प्रकारची बॅटिंग आता मात्र मनोज यांच्या बॅटमधून आलेल्या चौकाराने पाहायला मिळते. सफल झाला होता. फटका पोहोचलाय पॉईंट रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक झेल खाली येत आहे. सुंदर झेल टिपलाय आणि हा पहिला गडी तंबूमध्ये परततोय टीम शिरगाव या संघाचा.
थँक्यू डीजे. लक्षात घ्या मोगरपाडा टीम टायमर ऑन आहे. 5 षटकांसाठी फक्त 25 मिनटं दिली जाणार आहेत आणि या 25 मिनटामध्येच तुम्हाला 5 षटकं पूर्ण करायचे आहेत. जयवंत येतोय नवीन फलंदाज. एका साईडला विशाल आहे तर दुसऱ्या साईडला जयवंत. मनोज बाद झालेत आणि त्याची जागा भरण्यासाठी जयवंतला पाठवले गेले क्रमांक 3 वरती. समीर येतोय गोलंदाजच्या मार्गवर. सॅम नावाने या फलंदाजाला ओळखलं जात आहे. गोलंदाजाला मात्र पाहायचं आहे कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण महत्त्वपूर्ण मॅच आहे. 6 षटकांमध्ये तुम्हाला 6 गोलंदाज केलं पाहिजेत आणि एखादा गोलंदाज जरी खराब आला तरी मात्र एक मोठा डोंगर रचू शकतोय. प्रत्येक गोलंदाजांना पूर्णपणे यशस्वी गोलंदाजी करणं गरजेचं आहे या स्पर्धेसाठी. पुढील बॉल पहिलाच बॉल या ओव्हरमधील. सेकंड ओव्हरमध्ये सॅम तयार होत आहे गोलंदाजच्या मार्गवर. हो पहिलाच बॉल अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका खेळला होता. चांगला फटका पाहायला मिळाला होता. अगदी ही फटके आहेत ना तर सर्वात जास्त खेळणारा खेळाडू कोण आहे भारत देशामध्ये, तर सचिन तेंडुलकर सर यांचं नाव येतो आहे. या फटक्यांमध्ये सचिन तेंडुलकर संघ सर हे जास्तीत जास्त हे फटके त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळायचे आणि त्याच प्रकारचा फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड पाहायला मिळाला, तो म्हणजेच फलंदाजाच्या माध्यमातून. कुठेतरी संत आणि शांत असा खेळ पाहायला मिळतोय, कारण धावसंख्या ज्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये यायला पाहिजे होत्या त्या धावा मात्र पाहायला मिळाल्या नाही आहेत. धावसंख्येकडे लक्ष दिला तर धावसंख्या 7 या आकड्यावरती पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी मोगरपाडा संघाकडून. हो यावेळी बॅटची एच लागली होती. फर्स्ट स्लिप रिझनमधून शॉर्ट थर्ड मॅन रिझनमध्ये चेंडू जातोय. चांगली गोलंदाजी. पण तुमचा जर टप्पा चांगला असेल, तुमचा जर वेग असेल, तुमच्या गोलंदाजीवरती तुमचं नियंत्रण असेल तर ती गोलंदाजी तुमची चांगल्या रीतीने हाताळू शकताय. त्यावेळी फुल टॉस बॉल होता. फक्त लॉंग ऑन रिझनमध्ये कार्पेटचा संपर्क धरतीला गुदगुल्या करत हा चेंडू लॉंग ऑन रिझनमध्ये सचिन याच्या हातामध्ये हा चेंडू येत आहे. वेलकम हेमंत म्हात्रे सर, आपलं सहर्ष स्वागत. अग्रगोळी समाजसेवा मंडळ चे उपसचिव आपण बघतोय. हो पटका अगदी खेळलाय, सरळ जाईल मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर षटकार. पण जो बाउंड्री मागे जो झाड आहे, बाउंड्रीला लाईन लागून जो झाड आहे त्या झाडाला जरी डायरेक्ट बॉल लागला तरी षटकार आहे, लक्षात घ्या. अंपायर थांबायचं जरा सॅम. पुढील बॉल गोलंदाजची मार्गवर सॅम आपण बघतोय. हो बॅकफुटवरती आला होता, हलकीशी कट केली. काय क्षेत्रक्षम पाहायला मिळाला पॉईंट रिझनमध्ये, अप्रतिम. पहा तुम्हाला सर्वस्व द्यावं लागेल मैदानामध्ये खेळत असताना, कारण पॉईंट क्षेत्रामध्ये जर क्षेत्ररक्षण सर्वात जास्त कोणी केलं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तर नाव येतोय मोहम्मद कैफ, रॉबिन सिंग आणि युवराज सिंग. हो पुन्हा एकदा आडव्या बॅटने मिड विकेट क्षेत्रामध्ये किरण भोईर यांना दिला जातोय त्यांच्या मस्तकाला दस्तक आणि येतोय हा चौकार.
बॅटिंग पॉवर प्ले इथे घेतला गेला आहे. गोलंदाजी मार्गवर आपण बघतोय संतोष या गोलंदाजाला बोलवलं गेलं आहे बॅटिंग पॉवर प्लेमध्ये. क्रमांक 3चा हा षटक आपण बघतोय. 3 ते 5 या 3 षटकांमध्ये तुम्ही कधीही बॅटिंग पॉवर प्ले घेऊ शकता, लक्षात घ्या. पहिला, सेकंड आणि अंतिम षटक या षटकांमध्ये तुम्ही बॅटिंग पॉवर प्ले घेऊ शकणार नाहीत. हे क्रिकेटचे नियम आहेत मित्रांनो, आणि या क्रिकेटच्या नियमांवरतीच तुम्हाला क्रिकेट खेळायचं आहे. वेळ जास्त खर्च होईल तर तुम्हाला पॅनलाइज व्हावं लागेल, हे लक्षात घ्या. पहिल्या 2 षटक तुम्ही अगदी चांगल्या रीतीने पूर्ण केलेत, मात्र आता शेवटच्या 3 षटकांसाठी तुम्हाला टायमर अगदी ऑन आहे तुमचं, लक्षात घ्या. संतोष आता पहिलाच बॉल अगदी आपण पाहिलात आउटसाईड द लेग स्टंप आहे. पंचांच्या हात समांतर आणि बॉल येतोय अवांतर. पहिल्या 2 ओव्हरमध्ये तर अगदी चांगली गोलंदाजी केली आहे मगरपाडा. साम या गोलंदाजीवरती 2 चौकार आपण बघितले होते, मात्र यावेळी फटका अगदी बॅटच्या टोला लागलाय आणि सरळ टायमिंगवरती जातोय. 6 धावांसाठी डीप स्क्वेअर लेग रिजनच्या बाहेर षटकार. षटकाराने धावपळ पुढे सरकलाय, पोचलाय जाऊन तब्बल 28 या आकड्यावरती 28 रन्स. हो, यावेळी पुन्हा एकदा आपण पाहिला तर अगदी ब्लॉकमध्ये चेंडू टाकण्याचं काम मात्र गोलंदाजाने केलं आहे. पण या प्रकारचे चेंडू ज्यावेळी तुमच्या समोर येत आहेत ना, त्यावेळी तुम्हाला बॅटिंग करत असताना थोडंसं कठीणच व्हावं लागतंय. संतोष एक परफेक्ट चांगला गोलंदाज म्हणून म्हटलं जातं या गोलंदाजाला. तर आज नाहीदा मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण केलं, फेकी केली गेली, त्या बॉलवरती मिळाली जाईल एक सिंगलने जर धाव फलक आपण पाहिला तर 29 30 धावा 30 रन 30 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल हो पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र वेग अफाट, बॅटचा चुंबन आणि विशाल हा फलंदाजी ते बांधतोय. रामदास येतोय क्रमांक 4 वरती या फलंदाजाला पाठवलं गेलंय. रामदास आपण बघतोय फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले क्रमांक 4 वरती. अंतिम 2 बॉल अजूनही बाकी आहेत या ओव्हरमधील. गोलंदाज संतोष, चांगली गोलंदाजी करावी लागेल. एक षटकार तर या ओव्हरमध्ये आपण बघितला होता. हो काय गोलंदाजी आहे. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न मात्र असफल होतोय. नाश्ता करण्याचं जर कोण बाकी असेल तर सर्व संघांना विनंती असेल आपण नाश्ता करून घ्यायचं, लक्षात घ्या. पुढील बॉल गोलंदाजी मार्गवर संतोष. अपील केलं गेलंय, पंच इथं अपील फेटाळत आहेत. सिंगल पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि इथे जर आपण पाहिला तर 2 धावा पूर्ण, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. फेकी पहा अगदी लेझी आले. जितू आपण बघतोय डीपमध्ये क्षेत्ररक्षक आणि फेकी खराब, ज्याचं कारण इथे 3 धावा पूर्ण करत आहेत. 3 षटकांचा संपला खेळ. संघाची धावसंख्या लागले धाव फलकावरती 33 धावा आणि होतोय ड्रिंक ब्रेक. ऐकूया एक छोटासा डीजे ब्रेक.
पल्ल्यावरी चला ग पारू करते शिव नकरा चल जाऊ बाजारी चल ग पारू आली ही गर्भासाची तयारी सुरख्याची टोपली मध्यावर घेऊन तुझा बाजारी थँक्यू डी जे. चांगलं संगीत आमचे डी जे मास्टर आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि या सर्व प्रेक्षकांपर्यंत एक त्यांची भूमिका ॲज अ टुर्नामेंट नक्कीच चांगली पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ संपला आहे. 33 धावा या धावफलकावरती आहेत. मंचावर उपस्थित आपण बघतोय आगरी समाजसेवा मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय श्री विश्वासजी भोईर सर यांचं इथं आगमन या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या मंचावरती आपल्याला पाहायला मिळते. तीन षटकात 33 धावा 11च्या सरासरीने आता मात्र बॅटिंग करतोय शिरगाव मास्टर संघ. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. किरण भोईर येत आहे. क्रमांक 4मध्ये या गोलंदाजाला बोलवलं गेलं. पहिलाच बॉल अगदी आपण पाहिला तर आउटसाईड द ऑफ स्टंप आहे. वाईट पंच इथं घोषित करतायत. अवांतर धावेने धावफलक पुढे सरकत असताना आमचे गुणलेखक तुषार पाडी सर सांगतायत की धावसंख्या धावफलकावरती 34 लागली गेले. 34 रन्स. चांगली धावसंख्या. डिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून घर बसल्या. ओहो काय फटका आहे. अपर कट पॉइंट रिझनमध्ये डीपमध्ये शतरक्षक आहेत. चांगलं शतरक्षण केलं गेलं आहे. या बॉलवरती फक्त एक सिंगल मिळाली जाईल. मात्र ताकदवर फटका होता. हे फटके जास्तीत जास्त वीरेंद्र सेहवाग यांच्या माध्यमातून आपण भरपूर वेळा बघितलेत. ओहो यावेळी लाईन चुकीचे आहे का. पंच अगदी वाईट नजरेने बघतायत. त्यानंतर पैकी पुन्हा एकदा स्विरळे. मात्र अगदी पंचाने पाहिला निहाळला आणि त्यानंतर या बॉलला इथे वाईट घोषित करतायत. 1+1 अशा धावसंख्या या धावफलकावरती जोडत आहेत. डेका स्पोर्टचे कॅमेरामॅन आकाश आपण बघतोय. अगदी चांगली भूमिका त्यांच्या माध्यमातून आज पूर्ण केली जाते. या स्पर्धेमध्ये ॲज अ कॅमेरा म्हणून त्यांची भूमिका काय असेल या 2 दिवसामध्ये पाहणं गरजेचं आहे. इथे मैदानामध्ये काय केलं जात आहे. कुठेतरी फेकी खराब आहे आणि त्याचं कारण जर आपण पाहिलं तर इथे जास्तीत जास्त धावा या बॉलवरती 4 धावा पूर्ण केल्या जात आहेत. यानंतरचा सामना आपण बघणार आहोत रिक्षा संघटना व्हर्सेस उत्तण मास्टर या 2 संघादरम्यान. किरण भोईर आपल्या ओव्हरमधील पुढील बॉल घेऊन सज्ज होईल. आता मात्र पुन्हा एकदा लाईन काय आहे तर चुकीचे आहे. पण तुम्ही ज्यावेळी लेग टर्न करताय त्यावेळी तुमचा बॉल अगदी मिडल आणि लेगमधून टर्न होणं गरजेचं आहे. तुम्ही जर अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवून त्या बॉलला टर्न केलात तर तो अगदी दुसरा पिचवरती जाईल. ओहो काय फटका आहे. थर्ड मॅन आणि पॉइंट रिझनमधून चेंडू गोळीच्या वेगाने अगदी डीपमध्ये शतरक्षक आहेत. वेगाने रनिंग पाहायला मिळाले. या बॉलवरती आपण जर पाहिला तर धावा पूर्ण केल्या. धावून 3 धावा. चांगली धावसंख्येकडे पुढे जात असताना पाहायला मिळतोय शिरगाव मास्टर संघ. किरण भोईर गोलंदाजची मार्गवर आहे. संघाचा कर्णधार आहे.
आणि ती भूमिका आज मात्र ती पूर्ण करावी लागेल. परफेक्ट ऑलराऊंडरची भूमिका पूर्ण करणारा हा खेळाडू आहे मोगरपाडा मास्टर संघाकडून. मात्र इथे आपण जर पाहिला तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, अजून धावा इथे पूर्ण करत आहेत. पैकी कुठेतरी खराब होते, कुठेतरी लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय. धावा अगदी बोनसच्या रूपाने दिल्या जात आहेत फलंदाजी करणारा शिरगाव मास्टर या संघासाठी. 5 चौकार बाउंड्रीच्या बाहेर जात नाही आहेत, मात्र चौकार इथे धावूनही पूर्ण करत आहेत. 3 वेळा 3 धावा धावून पूर्ण केल्यात, लक्षात घ्या. चांगली बॅटिंग आहे. कुठेतरी ज्या धावा रोखायच्या त्या धावा मात्र इथे बहाल करतोय मोगरपाडा संघ. आपण हा टर्न आणि हा चेंडू आणि हा टप्पा आणि ही लाईन अप्रतिम आहे. कुठेतरी जी लाईन पाहिजे होती किरण भोईरला, ती लाईन मात्र शेवटच्या बॉलवरती मिळते. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि देऊया वेळ आमच्या DJ मास्टरना. चार ओव्हरचा खेळ संपलाय. 48 धावा या धावफलकावरती आहेत. 3 मध्ये 11ची सरासरी होती. चौथ्या षटकामध्ये जर आपण पाहिला तर सरासरी आता मात्र बघतोय आपण ती म्हणजे 12ची. ओव्हरमध्ये 12 धावा या अजूनपर्यंत राखल्या गेल्यात शिरगाव मास्टर संघाच्या माध्यमातून. निलेश कदम गोलंदाजी मार्गावर, पहिला बॉल मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळला गेलाय. सिंगल या बॉलवरती पूर्ण करतील. क्षेत्ररक्षण खूप चांगलं असणं गरजेचं आहे, कारण या अगोदरच्या ओव्हरमध्ये जर तुम्ही बघितला तर जास्तीत जास्त धावा या एक्स्ट्राच्या रूपाने दिल्यात. कुठेतरी कमबॅक निलेशच्या माध्यमातून केला जाईल काय. अजून एक चांगला बॉल आहे, चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येतोय. निलेश कदम याला जर आपण पाहिला तर टेनिस क्रिकेट विश्वामधील एक नामचित खेळाडू आहे. अनुभव खूप आहे या फलंदाजाकडे, या खेळाडूकडे. मात्र तो अनुभव आज पूर्ण करेल का. हो, अजून एक चांगला बॉल आहे, अगदी ऑफ टर्न केला जातोय. काय गोलंदाजी सचिनची पाहायला मिळते. ISPL मध्ये जर आपण पाहिला तर कोलकाता संघाचा हेड कोच म्हणून भूमिका निलेश कदम यांनी पूर्ण केली होती. भरत मेहर गोलंदाजीमध्ये हेड कोच होते. आपण पाहिलात गोलंदाजीचे कोच होते, त्यानंतर हेड कोच म्हणून निलेश कदम यांना पण बघितलं होतं. आणि काय भूमिका केली होती पूर्ण कोलकाता संघाने. जरी मात्र फायनलला हरले, मात्र काय कामगिरी होती कोलकाता संघाची. भावेश पवार त्या संघाचे कर्णधार होते. भिवंडीमधला एक नामचीन खेळाडू. हो, पुढे आलाय आणि पुढे आल्यानंतर सरळ खाऊ कॉर्नर रिझनच्या बाहेर पाठवलाय षटकारासाठी. सत्तावन्न धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. या ओव्हरमधील अजूनही शेवटचा बॉल बाकी आहे. मात्र निलेशने जर गोलंदाजी आपण पाहिला तर 5 बॉलमध्ये 9 धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्यात. मात्र अजूनही चांगली गोलंदाजी म्हटली झाली, कारण सेकंड लास्ट ओव्हर आहे. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये या प्रकारची फटकाबाजी. स्क्वेअर लेग रिझनमध्ये अजून एक चांगला फटका फलंदाजाच्या बॅटमधून येतोय. नाही एक्का नाही दुक्का, सरळ येतोय चौका.
चांगली गोलंदाजी केली होती, मात्र शेवटच्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके निलेश कदम याच्या गोलंदाजीवरती पाहायला मिळाले. गोलंदाजची मार्गवर क्रमांक 6 मध्ये 6वा गोलंदाज पाहायला मिळतोय देवेंद्र. शेवटच्या 6 संधी असतील, 6 बॉल तुमच्याकडे असतील टार्गेट सेट करण्यासाठी. आणि आता मात्र त्या 6 चेंडूवरती शिरगाव संघ किती धावा पूर्ण करेल. फटका चांगला आहे, अगदी आपण पाहिला तर सरळ जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू डीजे. काही संगीत पोचवले जात आहेत. एक तर चांगली कामगिरी आमची डीजे मास्टर पूर्ण करत आहेत. आता मात्र सरळ त्रिफळाचित झालाय, एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात, फर्निचर बिघडवलाय. का चेंडू हाताळला गेला होता. एका साईडला आपण पाहिला तर पूर्णपणे थिनी एस्टा सोडून खेळण्याचं काम आणि स्क्वेअर लेग रिझर्वमध्ये पाठवण्याचं काम केलं होता. मात्र मिस झाला फलंदाज आणि सरळ एस्टांवरती जाऊन चेंडू आदळला आहे. आणि देवेंद्रला मिळालेली पहिली सफलता त्याच्या ओव्हरमध्ये. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये. निलेश कदम या गोलंदाजावरती मार पडला होता. 67 धावा, 67 रन. अगदी आपण धाव फलकावरती बघतोय या मैदानामध्ये धावा होऊ शकतात. पूर्ण अगदी आपण पाहिलात तर गोल मैदान आहे आणि जास्तीत जास्त धावा. ओहो, जाग्यावर स्टँडिंग डिलिव्हरी. काय फटका सजवलाय अमय. थँक्यू डीजे. अमय याच्या बॅटमधून आलेला हा षटकार आपण बघतोय. देवेंद्र गोलंदाजची मार्गवर आहे, पुढील बॉल हाताळण्यासाठी सज्ज आहे. हो, यावेळी चांगला चेंडू हाताळला गेलाय. चला, उत्तर मास्टर आणि रिक्षा संघटना दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉससाठी यायचं लक्षात घ्या. हो, यावेळी पुन्हा एकदा फटका खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, मात्र काय केलं गेलंय. थँक्यू डीजे. इथं षटकार आहे कारण कुठेतरी बाउंड्रीला पाय टच झाला आहे आणि आमच्या बाउंड्री पंचाने आमच्यापर्यंत पोहोचवलं की या 6 धावा आहेत. षटकार आहे. आणि खेळाडू वृत्ती पहा, समीरने सरळ सांगितलं होतं की हा षटकार आहे म्हणून. जरी माझा संघ असेल मात्र चुकीला थारा दिला जाणार नाही. चुकी आहे मित्रांनो. हो, चांगला चेंडू होता, मात्र इथे धावचीच्या रूपाने बाद होईल फलंदाज. एकूण 80 धावा या धावफलकावरती लागल्यात आणि 80 धावांचं लक्ष आहे. मात्र अजूनही बॉल बाकी आहेत का. ओव्हर झाले अंपायर. 80 धावांचं लक्ष आहे जिंकण्यासाठी. 80 रन्स टू विन्स रिमाइनिंग 6 ओव्हर. 6 ओव्हरमध्ये तुम्हाला 80 धावा इथे पूर्ण करायच्यात. चला, दोन्ही टीम कॅप्टन यायचं आहे. उत्तम संघ एबान मात्रे सर, आपणास विनंती असेल आपला कॅप्टन पाठवून द्या. हेमंत म्हात्रे सर, कॅप्टन लगेच पाठवून द्या. दरम्यान आता होणारा सामना, यानंतर होणारा सामना आहे उत्तन विरुद्ध रिक्षा संघटना. या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आमच्या पवेलियन बॉक्समध्ये याची कृपा करावी. नाणेफेकीसाठी यायचं आहे.
सुरू असलेला सामना शिरगाव पाडा या दोन्ही संघामध्ये पहिली इनिंग संपलेली आहे. पहिल्या इनिंग में प्रथम शिरगाव या संघाने 80 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. तरी पाहूया मोगरपाडा हा संघ अतिशय बलाढ्य संघ आहे. नक्कीच सुरुवातीच्या षटकापासून म्हणजे पॉवर प्लेच्या षटकापासूनच किरण भोईर हे नक्कीच अटॅक करतील आणि हे आव्हान सोपं करण्याचा प्रयत्न करतील. दोन्ही संघांना शुभेच्छा. तसेच उत्तण आणि रिक्षा संघटना आहे दोन्ही संघांनी आमच्या पॅव्हलियन बॉक्समध्ये याची कृपा करावी नाणेफेकीसाठी. चला उत्तम संघ आपण यायचं आहे आणि रिक्षा संघटना चला टॉस करून घेणार आहोत आपण. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. चला शिलेदार नवगर संघ आपण कुठे जायचं नाही लक्षात घ्या. यानंतर आपला मॅच असेल शिलेदार नवगर संघ. शिलेदार नवगर आणि विनिंग टीममध्ये मॅच खेळवला जाईल. ठीक आहे मी बोलतो. हॅलो. दरम्यान शिलेदार या संघ पहिल्या सामन्यामध्ये विजयी ठरला होता. त्या संघाने इथेच थांबायचं आहे. लगेचच त्यांचा सामना खेळवणार आहे. थोडीशी अडचण आहे मुर्दा गावामध्ये ट्रॅफिक जाम झाला असल्याकारणाने राई आणि उत्तन येथील संघ वेळेवर पोचू शकत नाही. थोडंसं सहकार्य त्यांना आपण द्यावं असं त्यांच्या कर्णधारांची इच्छा आहे. म्हणून शिलेदार या संघाने आपला संघ घेऊन नाणेफेकीसाठी लगेच तयारीत राहायचं आहे. लगेच तुमचा सामना असेल. चला सेकंड इनिंग जशी चालू होईल तसं आवाज ऐकाल आपण पराग पाठारे यांचा. थँक्यू सर. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पंच मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि सलामीची जोडी म्हणून किरण भोईर आणि राम ठाकूर मोगरपाडा संघ यांच्यातर्फे सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे. लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. शिरगाव मास्टर्स विनंती. तरी आपण पुन्हा एकदा आमचे जे स्पॉन्सर्स आहेत आम्ही त्यांना धन्यवाद इच्छितो. श्री टॅरन मेंडुसा नगरसेवक, श्री टॉल्चर मेंडुसा माजी नगरसेवक, तसेच सौ मेबल नोवेल कोरिया नगरसेविका, श्री नोवेल कोरिया, बाइंदर कॅथलिक रॉयल मंडळ, श्री बॅन रॉड्रिक्स आणि मेबिस, श्री मेल्विन रॉड्रिक्स, श्री लेनी गोम्स, राहुल सेरेव आणि व्हेनिसा सेरेव, श्री पीटर गावट्या, श्री स्टीवन गोम्स, श्री रोमू गोम्स, श्री राजीव मेहरा विन केबल यांच्या तर्फे जे सहकार्य आम्हाला लाभलेले आहेत त्यांचे पुन्हा एकदा मंडळातर्फे आम्ही हार्दिक आभार व्यक्त करीत आहोत. तसेच सामन्याकडे वळत आहोत. शिरगाव मास्टर पहिल्या सत्रामध्ये जबरदस्त फलंदाजी केली होती आणि एक मोठं आव्हान म्हणावं लागेल मोगरपाडा संघासमोर. पहिलं षटक हाताळण्यासाठी विशाल गोलंदाजी मार्कवर हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न, मात्र तिकडे धावची बाद होऊ शकला असता. फलंदाज थोडीशी चूक यष्टीरक्षक आणि क्षेत्ररक्षक यांच्यामध्ये झालेली आहे. त्याच्याच मोबदल्यामध्ये एक धाव मिळते. संघाचा श्री गणेशाय होतोय. धाव संख्या 1. पुन्हा एकदा विशाल आपल्या बॉलिंग मार्कवर. एक 4 ते 5 पावलांचा एक छोटासा रनअप आहे, मात्र गोलंदाजी अचूक टप्प्यावर पडते आहे. थोडासा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू वळतोय आणि सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. दोन्ही संघ तुल्यबल्ल संघ आहेत. पुन्हा एकदा विशाल 4 ते 5 पावलांचा एक छोटासा रनअप. पुन्हा एकदा लेग ब्रेक चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा
राम ठाकूर मारण्याचा प्रयत्न होतोय मात्र निर्धाव जातोय चेंडू त्यांच्या हातावर आदळतोय आणि क्षेत्ररक्षण होईपर्यंत एकही धाव मिळत नाहीये. जबरदस्त गोलंदाजी विशाल, जेवढं एक्सपिरियन्स आहे तेवढा त्याचा वापर पूर्णपणे करता कसा येईल आणि आपल्या संघासाठी कसा चांगला मोबदला देता येईल ह्याच्या प्रयत्नांमध्ये पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा विशाल आपल्या बॉलिंग मार्कवर तयार आहेत. यावेळेस पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू होता, पुन्हा एकदा लेग ब्रेक चेंडू, पुन्हा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होतोय. राम ठाकूर मात्र चेंडू आणि फळीचा काही संपर्क नाही आहे. चेंडू जातोय पुन्हा एकदा निर्धाव. यष्टीरक्षक आपलं काम चोख करतायत. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, पुढील चेंडू विशाल यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र संपर्क झालेला आहे. थोडासा मिस्टेम स्ट्रोक म्हणावा लागेल मात्र गचाळ क्षेत्ररक्षण आणि चौकार. धावसंख्या वेग पकडते, धावसंख्या झालेली आहे 5 धावा धाव फरकावरती. थोडंसं गचाळचं क्षेत्ररक्षण मिड विकेटच्या खेळाडू मार्फत झालेलं होतं मात्र त्याचा पुरेपूर फायदा ओवळा मोगरपाडा संघाला बसतोय. धावसंख्या झालेली आहे 5 धावा धाव फलकावरती. थोडीशी चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न आहे राम ठाकूर आणि किरण भोईर यांच्या मार्फत, पण गोलंदाजी तितकीच चांगली गोलंदाजी केली जाते. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, मात्र इथे गडी बाद होतोय पहिला राम ठाकूर यांच्या रूपामध्ये. आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये जात आहे देवेन नाईक. नवीन आलेले फलंदाज देवेन नाईक. राम ठाकूर यांची जागा भरून काढण्यासाठी आले देवेन नाईक. पहिल्या षटकामध्ये धावा झालेल्या आहेत त्या 5. थोडीशी सरासरी मेंटेन, अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती विशाल यांच्याकडून. विशाल यांच्याकडून पहिलं शतक खूपच चांगल्या पद्धतीने हाताळलं गेलं. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी, चांगली सुरुवात म्हणता येईल विशाल यांच्याकडून. 80 धावांचं आव्हान घेऊन उतरलाय मोगरपाडा हा संघ. आता स्ट्राईकवर धडाकेबाज फलंदाज किरण भोईर आणि गोलंदाजीच्या मार्गावर आहेत नवीन गोलंदाज किरण भोईर. हे आतापर्यंत 5 स्पर्धांमध्ये 124 चेंडूमध्ये 329 धावा पटकावल्या. नंबर 1 वर चाललेले आहेत या पूर्ण सिरीज मध्ये या वर्षी. खरोखर चांगली फलंदाजी किरण यांच्याकडून. वैयक्तिक नवीन गोलंदाज राम आणि संघाचं रामदास. राईट मोर द विकेट मारा चर्चेंट कडून. आमचे मेन अंपायर आहेत दीपक कदम, त्यांचं अंपायर ईश्वर. दोन्ही अनुभवी पंच आहेत. स्ट्राईकवर आहेत ते किरण. चांगला चेंडू होता आणि हा चेंडू जातोय तो सर सीमारेषा बाहेर. षटकार. चांगली पुन्हा एकदा चांगली सुरुवात केलेली आहे. संघाचे धाव झाले त्या 11. दुसऱ्या शतक प्रगतीच्या मार्गावर. डीप होणारा चेंडू होता, फुलटॉस पद्धतीने खेळून काढला आणि चेंडू हायजेन बॉल आलेला आहे. हायजेन दरम्यान पुन्हा एकदा रामदास टू किरण भोईर. चांगला फटका इथे झेल असू शकेल आणि झेल बाद किरण. सर्वात चांगला चेंडू होता.
थँक्यू डीजे, थँक्यू. जबरदस्त संगीत ऐकायला मिळालेलं आहे आपल्याला डीजे मलिंगा यांच्या मार्फत. वैयक्तिक असं पहिलं संघाचं दुसरं षटक हाताळण्यासाठी रामदास लाड या पूर्ण मालिकेमध्ये टोटल 92 विकेट्स यांनी घेतलेल्या आहेत. आणि पहिला चेंडू थोडासा भिरकावलेला होता. चेंडू जातोय सीमारेषे पार. 4 धावांसाठी सचिन कदम आल्या ॲक्शनमध्ये येत आहेत. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलेला आहे सचिन कदम यांच्या मार्फत. अजून एक पाहुणे आमच्या इथे आलेले आहेत. प्रेमनाथ पाटील मंडळाचे खजिनदार आहेत. त्यांचं देखील भाईंदर सिनियर मास्टर्स यांच्यातर्फे आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. वेलकम दादा. लगेच मॅचकडे वळतोय. पुढील चेंडू यावेळेस अवांतर चेंडू असेल. अवांतर चेंडू, अवांतर धाव संख्या पुढे सरकली आहे. धाव संख्या झाली आहे 16. पुढील चेंडू रामदास. यावेळेस पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होतो, मात्र चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण होते, मात्र 2 धावा काही रोखू शकल्या जात नाही आहेत. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या झालेली आहे 18 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. 80 धावांचा पाठलाग करताना मोगरपाडा संघ. ऑल स्टूडेंट्स प्लीज आप जल्दी से जल्दी क्रॉस कीजिए, बॉल लग जाएगा आपको. पुढील चेंडू रामदास. यावेळेस ओरपेट पद्धतीचा चेंडू होता आणि पिकअप शॉट बघायला भेटतोय सचिन कदम यांच्या मार्फत. षटकार. पुन्हा एकदा रामदास आपल्या बॉलिंग मार्कवर तयार आहेत. सचिन कदम यांनी आक्रमक रूप धरलेला आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा फिरकावून देण्याचा प्रयत्न होता, मात्र गडी बाद होतोय सचिन यांच्या रूपामध्ये. हादरा बसतोय. तिसरा मोगरपाडा संघाला तिसरा हादरा बसलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 24. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. दरम्यान नवीन आलेले फलंदाज रितेश. स्ट्राईकवर असेल देवेंद्र. तर नॉन स्ट्राईकवर आहेत रितेश. गोलच्या मार्गावर नागेश. तिसरं शतक आहे प्रगतीच्या मार्गावर. 2 शतकामध्ये संघाच्या धावा झालेल्या आहेत त्या 24.
सरासरी मेंटेन केलेली आहे, परंतु विकेट्स, महत्त्वाच्या विकेट्स गमावलेल्या आहेत त्या शिरगाव या संघाने. पंचांचा नो बॉलचा इशारा आणि फ्री हिट आहे. चालू ठेवा मॅच. नो बॉल आहे. चांगला चेंडू, यॉर्कर पाहिजे चेंडू ड्राईव्ह केलेला आहे लॉंगांच्या दिशेने. गचा क्षेत्ररक्षण, 2 धावा मिळत आहेत देवेन यांना. या 2 धाव संख्येने संघाच्या 2 धावा झालेल्या आहेत त्या 27. तिचं शतक प्रगतीच्या मार्गावर रितेश यांच्या रूपाने चर्चेंड कडून नागेश यांच्या रूपाने. चांगला चेंडू, पायचीसाठी अपेल पण काही परिणाम नाही. चेंडू सरळ जातोय. विकेट किपरच्या यांच्याकडून गचा आणि चेंडू सरळ सीमारेषा बाहेर. अवांतर 4 धावा मिळत आहेत. खरोखर चांगला चेंडू होता. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. 6 धावा. षटकार. चांगली सरासरी मेंटेन केली आहे देवेन यांनी. संघाच्या धावा झालेल्या आहेत त्या 37. 37 धावा, 3 गडी बाद. 30 शतक प्रगतीच्या मार्गावर आहे. आतापर्यंत संघाच्या धावा झाल्या आहेत 37. 37 दरम्यान नागेश. चांगला चेंडू, चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज नागेश यांनी चेंडूला गॅदर करून पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर. स्ट्राईकवर आहे धडाक्यावर फलंदाज देवेन. 12 धावाकडून खेळत आहेत. दरम्यान पुन्हा एकदा लेफ्ट राऊंड विकेट मारा. चांगला चेंडू, चांगला प्रयत्न होता देवेन यांच्याकडून. चांगलं क्षेत्ररक्षण लॉंगांच्या दिशेने. या 2 धाव मिळतात. या 2 धाव संख्येने संघाच्या धावा झालेल्या आहेत त्या 39. बेल्स बघायचं आहे अंपायर. षटकातील आता शेवटचा चेंडू घेऊन जातील. स्ट्राईकवर आहेत देवेन. अतिशय चांगला फटका कवच्या दिशेने. 4 धाव मिळत आहेत. क्लास दाखवलेला देवेन यांनी आपला. खरोखर चांगल्या पद्धतीने मारलेला फटका सरळ जातोय सीमारेषा बाहेर. 4 धावा. या 4 धावा संख्येने संघाच्या धावा झाल्या आहेत त्या 43. स्ट्राईक टाइम झालेला आहे. ओके, पाणी कमिटी घेऊन जाते किरण. ओके, बॅट चेंज करायचं. हेमंत मात्र जिथे कुठे असेल त्यांनी तर आमच्या पेव्हिलियन बॉक्स मध्ये याची कृपा करावी. आणि जे संघ आतापर्यंत खेळलेले आहेत जसं शिलेदार, नवकर, गोडबंदर यांनी आपली मॅच फी जमा करायची आहे पेव्हिलियन बॉक्स मध्ये येऊन. तसं हेमंत म्हात्रे जिथे कुठे असेल त्यांनी आमच्या पेव्हिलियन बॉक्स मध्ये याची कृपा करावी. हेमंत म्हात्रे.
दरम्यान रितेश यांना आव्हान आलेलं आहे. दरम्यान रितेश यांच्यासाठी आव्हान आलेलं आहे. जर त्यांनी प्रत्येक षटकार मारला तर जेवढे षटकार मारते तेवढे रितेश यांना 500 प्रत्येक षटकामागे 500 रुपये देण्यात येतील. थँक्यू डीजे. आपण इथं सर्वात प्रथम अग्रिकोळी समाज अग्रिकोळी समाज सेवा मंडळाचे विद्यमान अध्यक्ष तर मग इथे सामन्यात सुरुवात होत आहे. रितेश यांना आव्हान आलेलं आहे. जर ते प्रत्येक षटकाराला विश्वास आहे. ओके ओके. निलेश पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपये लावण्यात आले. चांगला चेंडू विश्वास यांचा. ड्राईव्ह करतायत. स्ट्रेट ड्राईव्ह करताय. एक धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण होते. एका धाव संख्येने संघाच्या 44 धावा झालेल्या आहेत. 44 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. पुन्हा एकदा धडाक्याबाज फलंदाज देवेन स्ट्राईकवर. खूपच ऑप्शनबाहेरील चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. एक अवांतर धाव मिळते. एक अवांतर धाव संख्येने संघाच्या धावा झालेल्या आहेत 45. आता फक्त 35 धावांची आवश्यकता उरलेल्या 17 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा खूपच ऑप्शनबाहेरील पंचांचा वाईटचा इशारा. पुन्हा एकदा अवांतर एक धाव. एक अवांतर धाव संघाच्या 46 धावा झालेल्या आहेत. 4थं शतक प्रगतीच्या मार्गावर विश्वासांच्या रूपाने. लागोपाठ 2 चेंडू वाईट टाकलेले आहेत. स्ट्राईकवर आहेत धडाकेबाज फलंदाज देवेन. चांगला चेंडू. डीप करणारा चेंडू होता. फुलटॉस पद्धतीने खेळून काढला चेंडू मिड विकेटच्या दिशेने. 2 धावा मिळत आहेत. चांगली रनिंग बिटवीन विकेट्स म्हणावी लागेल ती देवेन आणि रितेश यांच्यामध्ये. संघाच्या 48 धावा झालेल्या आहेत. 3 गडी बाद झालेले आहेत आणि 4थं शतक प्रगतीच्या मार्गावर विश्वास यांच्या रूपाने. धडाकेबाज फलंदाज देवेन स्ट्राईकवर दिसत आहेत. चांगला चेंडू. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. ग्लान्स केलेला मिड विकेटच्या दिशेने. गचा क्षेत्ररक्षण. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा मिळत आहेत. चांगली रनिंग बिटवीन विकेट्स म्हणावी लागेल ती देवेन आणि रितेश यांची. संघाच्या 50 धावा झालेल्या आहेत. चांगली फलंदाजी करताना दिसत आहेत देवेन आणि रितेश. आता फक्त 30 धावांची आवश्यकता उरलेल्या 15 चेंडू. म्हणजे एका चेंडूमध्ये फक्त 2 धावांची सरासरी मेंटेन करावी लागेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू. यॉर्कर लाईन ड्राईव्ह केलेला आहे. मिडॉनच्या दिशेने 2 धाव पूर्ण करतायत. चांगली रनिंग बिटवीन विकेट्स म्हणावी लागेल ती दोघांमध्ये. 2 धाव पूर्ण करतायत. या 2 धाव संघाच्या 52 धावा. खरोखर चांगली फलंदाजी तसेच चांगलं सहकार्य म्हणावं लागेल ते रितेश यांच्याकडून देवेन यांना. ज्या चेंडूवर 1 धाव मिळायला पाहिजे होती त्या चेंडूवर 2 धाव पूर्ण करताय रितेश आणि देवेन. चांगली रनिंग बिटवीन विकेट्स म्हणावे लागेल दोघांमध्ये. आता फक्त 28 धावांची आवश्यकता उरलेल्या 14 चेंडू मध्ये. 14 चेंडू 28 धावा. 52 धावा झालेल्या आहेत. 80 धावाचं आव्हान घेऊन उतरलाय तो मोगरपाडा हा संघ. चांगला चेंडू फुलटॉस पद्धतीने खेळून काढलाय. लॉंग ऑफच्या दिशेने 2 धावा पुन्हा एकदा काढतायत. संघाच्या 54 धावा झालेल्या आहेत. खरोखर चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी देवेन यांच्याकडून. देवेन हे वैयक्तिक मला वाटतं 26 धावा काढून खेळते आपल्या संघासाठी. चांगला चेंडू. तेवढ्या चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केला. पॉइंटच्या दिशेने 1 धाव मिळते. 1 धाव संख्येने संघाच्या धावा झाल्या आहेत त्या 55. आता फक्त 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. उरलेल्या 12 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता आणि एक पॉवर प्ले उरलेला आहे त्यांचा. बॅटिंग पॉवर प्ले बाकी आहे.
इथे बॅटिंग पॉवर प्ले आहे. 3 क्रिकेटर भाग घेऊ शकतात. पाहूया या पॉवर प्लेचा देवेन हे कितपर्यंत फायदा उचलत आहेत. आता फक्त उरलेल्या 12 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता आणि गोलंदाजीसाठी आले नवीन गोलंदाज मनोज पाटील. राईट वर विकेट मारा चर्च एंड कडून स्ट्रायकर आहेत देवेन. वैयक्तिक मला वाटतं 25 का 26 धावा काढून खेळत आहेत. सत्तावीस धावा झालेल्या आहेत देवेन यांच्या. चांगला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न होता देवेन यांचा. निर्धाव चेंडू जात आहे. चांगली गोलंदाजी सुरुवात मनोज यांच्याकडून. पहिला चेंडू निर्धाव जात आहे. तर पुन्हा एकदा मनोज टू देवेन. आणि फुलटा चेंडू सरळ जातोय तो सीमारेषा बाहेर. षटकार देवेन यांच्या पाठीतून षटकार येतोय. खरं चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी देवेन यांच्याकडून. त्या षटकाच्या साहाय्याने संघाच्या धावा झाल्या आहेत त्या 61. आता फक्त 10 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता. मोगरपाडा या संघाला सामना जिंकणे. खरोखर चांगली फलंदाजी करताना दिसत आहेत ते देवेन आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा मनोज राईट मोर विकेट मारा. कॅचआउटसाठी अपील आहे. पंचांचा निर्णय पाहूया. आउट. एज लागली आहे. कॉट आउट झालेले आहेत. चांगली गोलंदाजी मनोज यांची आपल्या संघासाठी. चांगला बलाढ्य म्हणजे धडाकेबाज फलंदाज देवेन यांना ते झेची बात करतायत. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी. या आधीच्या चेंडूवर देवेन यांनी षटकार टोकला तर लगेच दुसऱ्या चेंडूवर त्यांनी झेची बात केलेला आहे देवेन यांना. आता 9 चेंडू 19 धावांची आवश्यकता. दोन मिनिटं थांबायचं आहे. जर रिक्षा जातोय. ओके. नवीन आलेले फलंदाज संतोष देवेन यांची जागा भरून काढण्यासाठी. दरम्यान मनोज राईट मोर विकेट मारा संतोष यांच्यासाठी. चांगला पडा. इथे झेल असू शकेल पण चेंडू नो मॅच लाईन मध्ये पडतोय आणि इथे दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न आणि धावचीत बाद होत आहे संतोष. इथे झेल पकडू शकले नाही परंतु धावचीत करण्यामध्ये यश मिळतंय ते क्षेत्ररक्षकाला आणि संतोष धावचीत बाद होत आहेत. उरलेल्या 8 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता.
18 धावांची आवश्यकता. उरलेल्या 8 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता. सामना जिंकण्यासाठी मोगरपाडा या संघाला नवीन आलेले फलंदाज समीर, मनोज यांच्या षटकात आता फक्त 2 चेंडू उरलेले आहेत. चांगली गोलंदाजी मनोज यांनी टाकलेली आहे. फक्त एक षटकार मारायला मिळाला देवेन यांना आणि लगेच दुसऱ्या चेंडूवर त्यांना झेलचीत बाद केलेला आहे. हेमंत म्हात्रे जिथे कुठे असतील त्यांनी आमच्या पॅव्हलियन बॉक्स यायचं आहे. त्यांचा संघ आला असेल तर नाणेफेकीसाठी लवकरात लवकर यायचं आहे. हेमंत म्हात्रे हे जिथे कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर. चाळीसचा आहे तो प्लेअर. बरोबर आहे. दरम्यान पुन्हा एकदा मनोज. हो चांगला फटका आणि ते झेल असू शकतो. झेल सुटलेला आहे आणि 2 धाव मिळत आहेत समीर यांना. आणि ते गचार क्षेत्ररक्षण आणि धावचीत बाद. 4थी धाव काढण्याच्या प्रयत्नात 3 धाव मिळतात या फटक्यावर समीर यांना. समीर हे 4थी धाव काढण्याच्या प्रयत्नात धावचीत बाद होत आहेत. दरम्यान इथे फलंदाजांनी नोंद घ्यायची आहे. 7 चेंडूमध्ये 15 धावा कंपल्सरी करायच्या आहेत मोगरपाडा या संघाला. 7 चेंडूमध्ये 15 धावा कंपल्सरी करायच्या आहेत. उत्तन या संघाच्या कर्णधाराने पॅव्हलियन बॉक्समध्ये याची कृपा करावी. तसेच रिक्षा चालक या संघाच्या कर्णधाराने देखील आमच्या पॅव्हलियन बॉक्समध्ये याची कृपा करावी. आणि इथे चांगला फटका मारलेला आहे. पाहूया चेंडू जातोय सीमारेषाजवळ. आणि 3 धावा पूर्ण करतायत. संघाच्या धावा झाल्या आहेत त्या 68 म्हणजे 12 धावांची आवश्यकता आता सामना जिंकण्यासाठी. उरलेल्या 6 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. उत्तम संघाचे कर्णधार आणि इथे नाणेफेकीचा कौल होणार आहे तो विश्वास भोईर यांच्या हस्ते. दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. मला वाटतं उत्तम संघाचा कर्णधार प्रेमनाथ पाटील सरांच्या हातून इथे नाणेफेकीचा कौल होणार आहे. उत्तण आणि रिक्षा संघटना या दोन्ही संघामध्ये इथे नाणेफेकीचा कौल प्रेमनाथ पाटील यांच्या हस्ते होते. दरम्यान गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते जयवंत. राईट मोर विकेट मारा आपल्या संघासाठी. शेवटचं शतक घेऊन जाते जयवंत. स्ट्राईकवर आहेत
देवानंद. आता फक्त 6 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. कंपल्सरी 12 धावा करायच्या आहेत. विकेट जास्त गेले आहेत मोगरपाडा या संघाचे. पंचांचा वाईटचा इशारा. खूपच ऑप्शन बाहेर चेंडू होता. पंचांचा वाईटचा इशारा. एक आव्हान धाव मिळते संघाच्या. 69 धावा. आता फक्त 11 धावांची आवश्यकता कंपल्सरी मोगरपाडा या संघाला. 11 धावा करायच्या आहेत उरलेल्या 6 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा लेग बाहेर चेंडू. चांगला गॅदर म्हणावं लागेल विकेट किपर मनोज यांच्याकडून. अवांतर लागोपाठ 2 धावा मिळत आहेत. आता फक्त 10 धावांची आवश्यकता उरलेल्या 6 चेंडू मध्ये. स्ट्राईकवर आहेत देवानंद, नॉन स्ट्राईकवर रितेश. सहा चेंडू 10 धावांची आवश्यकता. चांगला फटका. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न आणि 2 धावा मिळत आहेत. चांगली रनिंग बिटवीन विकेट्स म्हणावी लागेल. आता उरलेल्या 5 चेंडू मध्ये फक्त 8 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 8 धावा. गोलच्या मार्गावर जयवंत चचेंज कडून. उत्तम या संघाने जरूर थोडंच सीमारेषा बाहेर चालायचं आहे प्लीज. क्रुशियल ओव्हर चालू आहे. थोडा गच्चा क्षेत्ररक्षण झाला होता का आणि ओव्हरथ्रोच्या रूपाने 2 धाव मिळत आहेत. या 2 धाव संघाच्या धावा झाल्या आहेत त्या 74. आता फक्त 6 धावांची आवश्यकता. 22. दरम्यान पुन्हा एकदा जयवंत. चांगला चेंडू टाकला होता परंतु थोडा गच्चा क्षेत्ररक्षण झालं यष्टीरक्षकाकडून आणि एक्स्ट्रा 2 धावा मिळतात बाईच्या स्वरूपाने. पुन्हा चांगला चेंडू. पुन्हा एकदा तेच होतंय आणि एक आव्हान धाव मिळते. किपर यांच्याकडून थोडस गच्चा क्षेत्ररक्षण होते. बाईच्या स्वरूपात 1 धाव. 1 धाव संघाच्या धावा झाल्या आहेत त्या 75. आता फक्त 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता उरलेल्या 3 चेंडू मध्ये कंपल्सरी 5. रितेश यांना प्रत्येक षटकारावर 500 रुपये देण्यात येतील निलेश पाटील यांच्याकडून. आणि ते त्रिपाचित बाद. चांगली गोलंदाजी जयवंत यांच्याकडून. मारण्याचा प्रयत्न होता रितेश यांचा परंतु चेंडू सरळ जाऊन आदळतो स्टँडवर आणि त्रिपाचित बाद होत आहे रितेश. अति तटीचा सामना पाहायला मिळतोय मोगरपाडा आणि शिरगाव या संघामध्ये. खरोखर दोन्ही बलाढ्य संघ मैदानात दिसत आहेत. 80 धावाचं आव्हान घेऊन उतरला मोगरपाडा हा संघ. पहिले 2 चांगले फलंदाज म्हणजे सचिन कदम आणि किरण भोईर हे दोन्ही लवकरात लवकर पहिल्या बॉक्समध्ये परतल्यानंतर देवेन यांनी सामना सावरला आणि देवेन यांनी सामना खरोखर पुढे नेऊन ठेवला. ज्याप्रमाणे बेथेल यांनी सामना सावरला होता इंडियासोबत तसंच देवेन यांनी हा सामना सावरला. आणि आता पाहूया फिनिशर कोण ठरतोय तो. आणि ज्याप्रमाणे बेथेल रनआउट झाले तसे देवेन हे देखील रनआउट झाले. आणि ते चांगला चेंडू
आणि धावचीत करण्याचा प्रयत्न, आणि जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धाव मिळत आहेत. खरोखर चांगली रनिंग बिटवीन द गेट्स म्हणावे लागेल. ती जितू आणि देवानंद यांच्यामध्ये हे. आता एक चेंडू आणि कंपल्सरी 3 धावा पाहिजेत. एक चेंडू कंपल्सरी 3 धावा. गोलच्या मार्गावर जयवंत. अतिरेकीचा सामना पाहायला मिळतोय आवर लेडी ऑफ नाझरेथ याच्या मैदानावर. दोन्ही बलाढ्य संघ 80 धावाचं आव्हान घेऊन उतरलाय मैदानात, आणि खरोखर अटीअडीचा सामना प्रेक्षकांना एन्जॉय करायला मिळतोय. पाहूया, देवानंद जितू हे स्ट्राईकवर आहेत आणि जयवंत आपल्या गोलंदाजीच्या मार्गावर. खरोखर अतिशय चांगला शतक हाताळलं होतं जितू यांनी. थोडंसं गच्चा क्षेत्ररक्षण दिसलं तर ते म्हणजे मनोज यांच्याकडून. तर पुढचा शेवटचा चेंडू, आणि इथे धावची बाद होत आहे. एकच धाव मिळते. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल जयवंत यांची. खरोखर अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल जयवंत यांनी केली. 12 धावा हव्या होत्या, आणि खरोखर चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी. फक्त एका धावेने विजय होतोय तो शिरगाव या संघाचा.